घरच्या साहित्यात ओव्हन न वापरता अगदी मऊ लुसलुशीत जाळीदार बेकरी स्टाईल घी केक बनवूयात. हॅलो एव्हरीवन, मी प्राची नवस्वीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी एका बोलमध्ये अर्धा कप तूप घेतले. हे घरी बनवलेलं तूप आहे. याच्यातच आपण वाटून घेतलेली साखर घालणार आहोत. तूप आणि साखर चांगलं मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये घालूयात मिल्क पावडर, वेलची पावडर. इथे मी 1 कप दूध घेतले. हे रूम टेम्परेचरवरचं दूध आहे. सुरुवातीला मी थोडंसं दूध वापरणार आहे. आता यामध्ये घालूयात मैदा. मैदा व्यवस्थित चाळून घेऊयात. याच्यातच घालूयात बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि मिक्स करून घेऊयात. आणि जे उरलेलं दूध आहे ते घालून हे बॅटर चांगलं मिक्स करून घेऊयात. बॅटर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं बॅटर रेडी आहे. याच्यामध्ये घालूया 1/2 टीस्पून विनेगर. विनेगर यासाठी घालायचं आहे केकला चांगलं टेक्स्चर येण्यासाठी. इथे मी अशा प्रकारचा टीन घेतला आहे. याच्यामध्येच हे सर्व बॅटर आपण पोर करून घेऊयात. गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली होती 10 मिनिटांसाठी. टीन टॅप करून कढईमध्ये ठेवून देऊयात. हा केक आपल्याला 30 ते 35 मिनिटांसाठी चांगला बेक करून घ्यायचा आहे. 30 ते 35 मिनिटानंतर चेक करूयात. केक चांगला बेक झाला आहे. काढून घेऊयात. केक चांगला थंड करून घेतला आहे मी. त्याला आता डिमोल्ड करून घेऊयात. इथे एक छोटीशी टिप आहे. केक जेव्हा आपण कढईमधनं बाहेर काढतो त्यावेळेस त्याला कुठल्याही एखाद्या कपड्याने कवर करून ठेवा, जेणेकरून केक वरतून ड्राय होणार नाही. तुमचा केक जर 30 ते 35 मिनिटांमध्ये व्यवस्थित असा शिजला नाही तर 5 मिनिटांसाठी अजून एकदा त्याला शिजवून घ्या. केक कट करून बघूयात. अतिशय सुंदर जाळीदार टेक्स्चर आले. मऊ लुसलुशीत घी केक तयार झाला आहे आपला. ही घी केकची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा. आणि हा केक कसा झाला हे कॉमेंटमध्ये मला जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.